नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि चटपटीत अशी मटकी भेळची रेसिपी। पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये हे मटकीची भेळ खूप प्रसिद्ध आहे आणि अगदी त्याच पद्धतीने आपण त्याच चवीची भेळ घरच्या घरी बनवणार आहोत। चला तर मग बघूयात आता याची कृती। भेळ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 3 कप मुरमुरे भाजून घ्यायचे आहे। तेल वगैरे काही घालायचं नाही, कोरडेच आपल्याला हे भाजायचे आहे, म्हणजे यातील काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि मुरमुरे मस्त कुरकुरीत होतील। मुरमुरे खमंग भाजून झाले, हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत झाले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर कढईमध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। हे तेल गरम झालं की यामध्ये चिमूटभर हिंग घालूया, अगदी चिमूटभर हळद, 1.5 कप मोड आलेली मटकी घालायची आहे। अर्धा मिनिटासाठी हे जरा परतून घेऊ। तुम्ही बघू शकता ही मटकी थोडी परतून झाली। आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। अगदी खूप देखील पाणी नको, पण मटकी सहज शिजेल आणि अंगाला थोडा रस्सा राहील एवढंच पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची ही मटकी भेळ मिळते अगदी तशीच गावरान मटकी भेळ मी तुम्हाला दाखवणार आहे। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर ही मटकी थोडी शिजवून घेऊया। हे बघा, तुम्ही बघू शकता ही मटकी मस्त शिजली आहे, सॉफ्ट झाली आहे आणि अगदी कोरडी देखील नाही, थोडासा अंगाला रस्सा यामध्ये आहे। अगदी खूप कोरडी देखील परतू नका, थोडीशी अशी ओलसर ठेवा। आता आपण गॅस बंद करू आणि ही मटकी थोडी थंड होऊन देऊया। एकदम गरम मटकीची भेळ बनवायची नाही, मुरमुरे लगेच गिळगिळीत होऊन जातात, त्यामुळे याला थोडं थंड करणं गरजेचं असतं। हे बघा, मटकी पूर्णपणे गार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आता ही कोरडी देखील झाली आहे। यामध्ये जास्त पाणी नाही, किंचित ओलसर ही मटकी आहे, अशीच आपल्याला ही हवी आहे। आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा घालूया, कोथिंबीर। आता ह्या मटकी भेळचा अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे ही लसूण मिरचीची चटणी। सुकी लाल मिरची थोडंसं तेल घालून तव्यावर भाजून घेतली आणि थोडं लसूण आणि मीठ घालून ही कुटून घेतली आहे। हे बघा, हा अतिशय महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट आहे। नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हाही तुम्ही अशी बाहेर ही मटकी भेळ खातात त्यामध्ये ही लाल चटणी घातलेलीच असते। त्यानंतर चिमूटभर काळं मीठ घालूया, अगदी चिमूटभर साधं मीठ। आपण मटकीमध्ये शिजवताना मीठ घातलं आहे, पण कांदा मुरमुरे याला पुरेल असं थोडं मीठ घालायचं आहे। आणि अर्ध लिंबू किंवा चवीनुसार लिंबाचा रस घाला। ह्या मटकी भेळमध्ये शक्यतो टोमॅटो घालत नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यामध्ये कैरी देखील किसून घालता येते। लिंबाची चव अगदी अप्रतिम येते। आता आपण हे मिक्स करूया। खूप चटपटीत आणि झणझणीत अशी ही मटकी भेळ असते। आता यामध्ये 1 वाटी फरसाण घालणार आहे आणि आवडीनुसार मुरमुरे घाला। पटकन मिक्स करूया।
यामध्ये गोड चटणी, पुदिना चटणी वगैरे काहीही नसते. ही लसूण मिरचीची चटणी यातला महत्वाचा घटक आहे. मस्त चटपटीत, चटकदार आणि झणझणीत अशी मटकी भेळ असते. अतिशय चटकदार आणि झणझणीत अशी मटकी भेळ तयार आहे. हे बघा, ह्याचं टेक्स्चर खूप चविष्ट अशी ही मटकी भेळ आहे. अगदी विकत आपल्याला दुकानामध्ये मिळते तशीच ही मटकी भेळ आहे. या प्रकारे मटकीची भेळ तुम्ही नक्की करून बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्ट्यांमध्ये मुलांना खूप भूक लागते, आवर्जून तुम्ही या प्रकारची भेळ बनवा, त्यांना नक्की आवडेल. आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, सर्वांचा आवडता पोळीचा चिवडा, फोडणीची पोळी, मनोहरा किंवा माणिक पैंजणची रेसिपी अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. माझ्या आजीने शिकवलेली ही रेसिपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फोडणीची पोळी किंवा पोळीचा चिवडा, मनोहरा किंवा माणिक पैंजण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 6 ते 7 ह्या शिळ्या पोळ्या. पोळीचा चिवडा हा शिळ्या पोळ्यांचाच खूप छान होतो, गरम गरम ताज्या पोळ्यांचा होत नाही. त्यामुळे शक्यतो सकाळच्या पोळ्या संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या असतील तर त्या सकाळी वापरा. आता आपल्याला ह्या पोळ्यांचे ह्या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे. मोठे मोठे तुकडे करून घ्या. हे बघा, या प्रकारचे मोठे मोठे तुकडे मी करून घेतले. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे पोळीचे तुकडे टाकायचे आहे. थोडे थोडे टाकू आणि मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया. अगदी खूप फाईन बारीक करायचे नाही, मोठे मोठेच तुकडे आपल्याला याचे करायचे आहे. पण हाताने कुस्करलं की ह्या पोळीचे असे गोळे गोळे होऊन जातात आणि मिक्सरला ती नीट कापल्या जाते. दाखवते मी तुम्हाला. थोडंसंच आपल्याला चालवायचं आहे आणि याचे जाड जाड तुकडे करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त ही पोळी कापल्या गेली. अगदी फाईन पावडर करू नका. चिवडा जो आहे त्यामध्ये पोळीचे असे तुकडे दिसायला हवे, मग त्याचं टेक्स्चरही खूप छान येतं. असे सर्व पोळी मी आता बारीक करून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता सर्व पोळ्या मी कुस्करून घेतल्या आहे. मिक्सरला बारीक केल्यामुळे अगदी एकसारखा हा ह्याचा चुरा झाला आहे. आपण जेव्हा हाताने पोळ्या कुस्करतो तेव्हा बरेच वेळा त्याच्या गाठी गाठी होतात आणि एकसारखे देखील होत नाही. त्यामुळे मिक्सरला असं थोडंसं फिरवून घ्या, छान तुकडे होतात. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया. थोडी हळद घालणार आहे. प्रत्येकाची ही मनोहरा किंवा पोळीचा चिवडा, फोडणीची पोळी बनवण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी वेगळी असते. चवीनुसार साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घालणार आहे. पोळीला देखील मीठ घातलेलं असतं त्यामुळे थोडंसं कमी मीठ घाला. आता आपण हे मिक्स करूया. चवीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे. आणि पुन्हा एक वेळा नीट मिक्स करू. हे नीट मिक्स झालं. आता आपल्याला हे थोडं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि फोडणीची तयारी करायची आहे. फोडणीसाठी साधारण 4 टेबलस्पून तेल मी इथे गरम करायला ठेवलं आहे. आता यामध्ये मोहरी घालूया, जिरे, 2 टेबलस्पून शेंगदाणे घालणार आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर शेंगदाणे तळून तुम्ही वेगळे देखील ठेवू शकता. बघा, शेंगदाणे मस्त तांबूस तळले गेले. आता 2 मोठ्या आकाराचे कांदे घालणार आहे. पोळीच्या चिवड्याला कांदा जरा जास्त घाला, त्याची चव खूप मस्त येते. आता मध्यम गॅसवर आपण हा कांदा जरा मऊ होईपर्यंत परतून घेऊ. तुम्ही याला काय म्हणतात हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही कशा पद्धतीने ही फोडणीची पोळी किंवा पोळीचा चिवडा बनवतात ते देखील कळवा. आमच्याकडे आम्ही हा पोळीचा चिवडा बनवतो
किंवा बेरटाचा काला बनवतो, कच्चा चिवडा बनवतो आणि गुळाच्या पाण्यातील कुटके देखील बनवतो, ते देखील मस्त लागतात. किंवा माझ्या मुलाला गुळ तूप घालून केलेले लाडू देखील आवडतात. शिळ्या पोळीचा अजून कशा प्रकारे तुम्ही उपयोग करतात ते देखील मला कळवा. हे बघा, तुम्ही बघू शकता कांदा हलका तांबूस रंगाचा झाला आहे, थोडा मऊ झाला आहे, अगदी लालसर देखील आपल्याला हा परतायचा नाही. आता ही पोळी घालूया. मिक्स करू. पूर्वीच्या काळी लग्न समारंभामध्ये उरलेल्या पोळ्या ह्या उन्हामध्ये वाळवून ठेवल्या जायच्या आणि आयत्या वेळी मग त्यावर पाण्याचा हबका मारून त्याचं फोडणीची पोळी किंवा पोळीचा चिवडा बनवला जात असे. अन्नाचा अपव्यय हा होत नसे. हे बघा, हे नीट मिक्स झालं. आता यावर आपण थोडासा पाण्याचा हबका मारू, म्हणजे चिवडा जो आहे तो छान मऊ लुसलुशीत होईल. यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिट याला वाफ काढून घेऊ. हे बघा, याला मस्त वाफ आली आहे. आता आपण गॅस बंद करूया. सर्वात शेवटी कोथिंबीर. अतिशय चविष्ट आणि लुसलुशीत असा पोळीचा चिवडा, फोडणीची पोळी किंवा पोळीचा मनोहरा माणिक पैंजण तयार आहे. हे बघा, किती सॉफ्ट हा चिवडा झाला आहे आणि तेवढाच मोकळा देखील आहे. पोळीचा चिवडा तुम्ही गरमागरमच असाच खा किंवा आवडत असेल तर ताकाबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊन बघा, मस्त लागतो. आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय चविष्ट, खूप सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या फोडणीच्या पोह्यांची रेसिपी. हा चिवड्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी हे फोडणीचे पोहे बनवू शकता. एकदा बनवले की 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात. चला तर मग बघूयात आता याची कृती. फोडणीचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो हे पातळ पोहे किंवा कागदी पोहे. सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडे जिरे, 1 टीस्पून पांढरे तीळ घालणार आहे, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून हिंग घालूया. आता या फोडणीमध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद गॅसवर आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे. या प्रकारे 2 उलटणे किंवा 1 चमचा उलटणे असं जर तुम्ही घेतलं तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. खूप सोपा असा प्रकार आहे. झटपट भूक लागल्यानंतर आपल्याला बनवता येतं. चिवड्यासारखे कोणते सोपस्कर करायची गरज नाही. तेल आणि हळद सर्व पोह्यांना व्यवस्थित लागेल या प्रकारे मिक्स करून घ्या. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं. आता मंद गॅसवर हे थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या प्रकारे भाजायचे आहे. अगदी 3 ते 4 मिनिट लागतात, झटपट भाजून होतात. हे पोहे जरा 2 मिनिटांसाठी भाजून झाले. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया. लाल तिखट हे नेहमी करता जरा वेळाने घाला, थोडं उशिरा घाला, म्हणजे पोहे भाजताना ते करपणार नाही. तुम्ही अगदी सुरुवातीला जर ते घातलं तर पोहे भाजता भाजता तिखट करपून जातं. यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया. अर्धा टीस्पून काळं मीठ घालणार आहे.
अजून 1-2 मिनिटांसाठी हे व्यवस्थित भाजून घेऊ। पोहे छान कुरकुरीत व्हायला हवे। बाजारातून आणल्यानंतर पोहे चाळून ते थोडे उन्हामध्ये वाळवून घ्यावे, म्हणजे पटकन भाजून होतात। उन्हात वाळवून तुम्ही हवाबंद पिशवीमध्ये किंवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवले तर बरेच वेळासाठी ते कुरकुरीत राहतात। पोहे अगदी खमंग भाजून झाले। हे बघा, तिखटाचा रंग देखील अगदी सारखा पसरला आहे। हलके आणि कुरकुरीत असे हे पोहे झाले आहे। सर्वात शेवटी यामध्ये अर्धा टीस्पून आमचूर पावडर घालणार आहे। 1 टीस्पून पिठी साखर घालणार आहे। आमचूर पावडर आणि पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा नको असेल तर स्किप देखील करू शकता। मिक्स करूया। छान चटपटीत असे हे पोहे होतात। गॅस बंद करूया। अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे फोडणीचे पोहे अगदी 5 मिनिटात तयार। हे पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा। 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात। तुम्ही हे पोहे असेच खाऊ शकता किंवा आवडत असेल तर यासोबत तुम्ही लिंबू, सोबतीला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून सर्व करा। या प्रकारे जर कांदा, लिंबू, कोथिंबीर घेऊन खाल्ले तर तुम्हाला अगदी भेळ खाल्ल्याचा फील येईल। खूप मस्त असे पोहे लागतात। आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी मोड आलेल्या ह्या काळ्या चण्यांची एक रेसिपी, ते म्हणजे चटपटीत असं चना चाटची रेसिपी। रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। चना चाट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी हे मोड आलेले काळे चणे। छान मस्त घरच्या घरीच असे मोठे मोठे लांब लांब मोड कसे काढायचे ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे, तो जरूर बघा। यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया। 1 टीस्पून मीठ घालणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करूया। इथे कुकर मध्ये आपल्याला हे चणे ठेवायचे आहे। झाकण ठेवूया आणि एक मध्यम आकाराचा बटाटा, हा बटाटा देखील आपल्याला उकळायला ठेवायचा आहे। झाकण बंद करू आणि मध्यम गॅसवर साधारण 3 शिट्या काढून घेऊया। चणे आणि बटाटा मस्त मऊ शिजला आहे। बटाट्याची साल काढून मी तो ह्या प्रकारे कापून घेतला। हे बघा, हे चणे देखील छान मऊ झाले आहे, सॉफ्ट आहेत अगदी। यातील पाणी आपल्याला काढायचं नाही, हे पाण्यासहच आपल्याला ठेवायचं आहे, म्हणून मोजून आपण 1 ग्लास पाणी यामध्ये घातलं होतं। पॅन मध्ये साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून ठेचलेलं आलं आणि लसूण घालूया। याला आपल्याला खूप परतवायचं नाही। चवीनुसार लाल तिखट, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड घालूया। आलं लसूण आपल्याला खूप परतवून घ्यायचं नाही, ह्याचा थोडा कच्चा असा फ्लेवरच आपल्याला वापरायचा आहे, छान लागतो। यातील पाण्यासह आपल्याला हे चणे घालायचे आहे। बटाटा देखील यातच घालू। थोडंसं हे परतवून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हलक्या हाताने। अगदी 1-2 मिनिटांसाठी मी हे परतवलं आहे। खूप कोरडं नाही, या प्रकारे ओलसरच ठेवा। कडेला थोडंसं पाणी असून द्या। इथे ह्या पसरट कढईमध्ये आता आपल्याला हे गरमागरम चणे आणि बटाट्याचं मिश्रण घालायचं आहे। हे चाट असं गरमागरमच सर्व करतात। आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो,
एक छोट्या आकाराचा कांदा, चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून चाट मसाला घालूया, अर्धा टीस्पून काळं मीठ, कोथिंबीर, थोडी बारीक कापलेली पुदिन्याची पानं, पुदिन्यामुळे खूप मस्त टेस्ट येते, चवीनुसार मीठ घालूया। आपण चण्यांमध्ये देखील मीठ घातलं आहे, पण बटाटा आणि हा कांदा टोमॅटो याला पुरेल एवढं मीठ घाला। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घालणार आहे। लिंबाच्या रसाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे मिक्स करा। गरमागरम आणि चटकदार असं चना चाट तयार। तुम्ही मधल्या वेळी हे नक्की करून बघा, मला खात्री आहे सर्वांना आवडेल। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।